महाराष्ट्र के जलगांव जिले के चालीसगांव शहर से एक बड़ी खबर सामने आ रही है। गुरुवार 26 जुलाई को चालीसगांव हाईवे पुलिस ने बोदड़े फाटक पर एक संदिग्ध वाहन की तलाशी के दौरान लगभग 39 किलोग्राम एफ्टामाइन ड्रग्स जब्त कर लिया। पुलिस ने तत्काल वाहन चालक और वाहन को हिरासत में ले लिया। इस घटना की जानकारी मिलते ही चालीसगांव के विधायक मंगेश चौहान तुरंत हाईवे पुलिस केंद्र पहुंचे और कार्रवाई के बारे में विस्तार से जानकारी ली। पुलिस के शुरुआती अनुमान के मुताबिक जब्त किए गए 39 किलो एफ्टामाइन ड्रग्स की कीमत 40 से 50 करोड़ रुपए होने की संभावना है। ये ड्रग्स दिल्ली से छत्रपति संभाजी नगर के रास्ते कर्नाटक के बेंगलोर ले जाया जा रहा था। ये सिर्फ एक अंतरराज्य रैकेट नहीं बल्कि इसमें अंतरराष्ट्रीय संबंध भी सामने आने की संभावना है, क्योंकि एफ्टामाइन आमतौर पर विदेशों से तस्करी कर लाया जाता है। ऐसी जानकारी चालीसगांव विधायक मंगेश चौहान ने दी है। विधायक चौहान का आरोप है कि ये बेहद चिंताजनक है। नशीले पदार्थों की आपूर्ति बढ़ाकर देश की युवा पीढ़ी को नशे का आदी बनाने और देश को कमजोर करने का काम देश के दुश्मन कर रहे हैं। विधायक मंगेश चौहान ने इस कार्रवाई के बारे में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और जल संपदा मंत्री गिरीश महाजन को सूचित किया है और इसकी गहन जांच का अनुरोध भी किया है। राज्य के पुलिस महानिदेशक रश्मि शुक्ला, विशेष महापुलिस निरीक्षक दत्तात्रेय कराड़े और पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने भी इस कार्रवाई को गंभीरता से लिया है और आगे की जांच युद्ध स्तर पर जारी है। ये कार्रवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के ड्रग्स मुक्त महाराष्ट्र के संकल्प को मजबूत करती है और विधायक मंगेश चौहान ने इस शानदार काम के लिए पूरे पुलिस प्रशासन को बधाई भी दी है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। आज चाळीसगावला साधारणतः 39 किलो एफेटामाइन की जे ड्रग्स बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते एफेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्सची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो, म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा एफेटामाइन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं। खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली। हे दिल्लीहून निघालं होतं। इंदोर, धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बेंगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं जे कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या। खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय। मी आत्ताच एसपींशी बोललो, डीजी मॅडमांना कळवलं आहे, गिरीश भाऊंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणार आहे। खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्स, दिल्लीहून आलेलं ड्रग्स हे बेंगलोरला जात असताना चाळीसगावला पकडलं। खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे। यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल। हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलाय तो एक छोटासा एक भाग आहे, परंतु यामागे एक मोठं रॅकेट, मोठं सिंडिकेट, यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे। यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या एनसीबीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे। खरं तर यामागे एक मोठं अर्थकारण, देशातली एक पॅरलल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत। हे ड्रग्स बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय। मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही, म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील, परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय। यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाआड करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। आज साधारणतः आता एसपी पण म्हटले की मी स्वतः चाळीसगावला येतोय, तेही पोहोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील
त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत.